या क्षेत्राचा सर्वांगीण विकास कसा व्हावा आणि तो आत्तापर्यंत का नाही झाला त्याच्यासाठी कुठेतरी एक विजनची कमी होती. ती आमच्याकडे आहे. ग्राउंड लेवलला संपर्क आहे, चांगला इथे नेटवर्क आहे आणि लोकांची पण मनापासून इच्छा आहे की यावेळेस तरी पक्षाने संधी द्यायला पाहिजे आणि नक्की मी तशी निवडणूक लढवणार. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघ लक्षवेधी ठरतो, कारण या ठिकाणातून काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमदार आहेत आणि पुढील निवडणुकीमध्ये तेच काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहणार आहेत. मात्र त्यांच्या विरोधामध्ये भाजपकडून कोण राहणार याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. आपल्यासोबत डॉक्टर सोमदत्त करंजेकर आहेत. डॉक्टर सोमदत्त करंजेकर जे आहेत ते भाजपचे पदाधिकारी आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी या विधानसभा क्षेत्रातून तयारीला सुरुवात केलेली आहे. पक्षाकडूनही त्यांना तयारी करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे. डॉक्टर सोमदत्त, तुम्ही तयारी सुरू केली आहे आणि नाना पटोले विरोधात निवडणूक लढवण्याची तुमची इच्छा आहे? हो, पक्षाने संधी दिली तर नक्कीच मी साकोली विधानसभेतून भाजपाच्या तिकिटावरती निवडणूक लढवेल. तुमचा या क्षेत्रातला जो काम आहे, आता तुमच्या कुटुंबाचे शिक्षण संस्था खूप मोठ्या संख्येने आहे, तर कुठल्या आधारावर आपण म्हणजे या भागातून भाजपची उमेदवारी मागत आहात? आधीपासूनच माझ्या वडिलांना आणि मला इथे समाजसेवेची रुची आहे आणि शिक्षण क्षेत्रात असो, सामाजिक, सांस्कृतिक. आता काल आपण इथे पाहिलं मोठा जॉब फेअर साकोलीमध्ये. बजाज ऑटो, इटनसारख्या मोठ्या कंपन्या, 29 मल्टीनॅशनल कंपन्या काल इथे आल्या आणि या क्षेत्राचा सर्वांगीण विकास कसा व्हावा आणि तो आत्तापर्यंत का नाही झाला त्याच्यासाठी कुठेतरी एक विजनची कमी होती. ती आमच्याकडे आहे. ग्राउंड लेवलला संपर्क आहे, चांगला इथे नेटवर्क आहे आणि लोकांची पण मनापासून इच्छा आहे की यावेळेस तरी पक्षाने संधी द्यायला पाहिजे आणि नक्की मी तशी निवडणूक लढवणार. नाना पटोले जे आहेत ते दिग्गज उमेदवार आहेत, अनेक वेळचे आमदार आहेत. आधी याच भंडारा लोकसभा मतदारसंघातून ते खासदार राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये आणि तुमची ही कदाचित पहिलीच निवडणूक राहील, तर त्यांच्या विरोधामध्ये पहिलीच निवडणूक लढवणं जास्त आव्हानात्मक राहणार आहे. बरोबर आहे. नाना भाऊ इथे दिग्गज नेते आहेत आणि मोठं नाव आहे त्यांचं. पण संत कबीरांनी म्हटलं आहे, बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं फल लागे अति दूर. अशी स्थिती झाली आहे आणि 1990पासून नानाभाऊ सक्रिय राजकारणात आहेत. चांगले संबंध आहेत सगळ्यांशी, पण पाहिजे तसा विकास नाही झाला आहे. तुम्ही बघाल की मीडियाचे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघितले तरी 2009मध्ये असो किंवा त्यानंतर पण असो, 14मध्ये असो, 19मध्ये असो, त्यांच्याबद्दल हेच जनतेची प्रतिक्रिया राहिली आहे की विकास काही झाला नाही. म्हणजे अनफॉर्च्युनेटली इथे गावात एक समाज भवन देणे हा विकासाचा पॅरामीटर आहे, जो आपण उर्वरित महाराष्ट्रात बघत नाही. म्हणजे इथे पुढच्या पिढीसाठी काही व्हिजन नाही आहे. नोकऱ्यांचं काय, धंद्यांचं काय, इथे मोठे प्रोजेक्ट्स आणण्याचं काय. जे प्रोजेक्ट्स आले आहेत जवळपास सगळे रखडले आहेत, मध्येच थांबले आहेत आणि सत्तेत असताना पण, मोठ्या पदावरती असताना पण पाहिजे तसं नानाभाऊ त्याला पूर्ण करू शकले नाही. असं एक एकंदरीत वातावरण आहे. तुम्ही जे प्रोजेक्ट आले ते पूर्ण होऊ शकले नाही, भेलच्या प्रकल्पाचा उल्लेख करतात. बरेच म्हणजे भेलचा असो किंवा आमच्या ह्या दुर्गाबाईच्या डोहावरचा असो, सिंचनाचे इथे प्रोजेक्ट असो. त्याच्यानंतर लाखांदुरात आपण आता पाहिलं की जो डाव्या कालव्याचं काम अर्धवट थांबलं आहे, त्यामुळे जवळपास दरवर्षीच तिथे शेतकऱ्यांचं नुकसान होतं, शेतीमध्ये पाणी जातं. हे सगळे सँक्शन झालेले पण अर्धवट थांबलेले प्रोजेक्ट्स आहेत. तुम्हाला असं का वाटतंय, म्हणजे तुम्ही विरोधी पक्षातले आहात म्हणून तुम्ही फक्त टीका करताय की तुम्हाला एक या भागातील तरुण म्हणून वाटतंय की जी संधी विकासाची होती ती त्याचा लाभ घेण्यात आला नाही या भागामध्ये? हो, मी फॅक्च्युअल बोलत आहे. म्हणजे नानाभाऊ आमचे काकाजी आहेत, माझे खूप त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. माझं पर्सनल मतही त्यांच्याबद्दल चांगलं असेल तरीही राजनेता म्हणून जसा विकास इथे व्हायला पाहिजे आणि वर्षानुवर्ष लोकांनी त्यांच्यावरती, ते काँग्रेसमध्ये असताना किंवा नंतर भाजपात आल्यानंतर आणि परत काँग्रेसमध्ये गेल्यानंतर इथल्या जनतेने दाखवला. पण खरंच म्हणजे फॅक्च्युअली तुम्ही इथे अभ्यास केला तर काहीच जसे बाकी म्हणजे या लेव्हलच्या नेत्यांचे
मतदारसंघ जसे डेव्हलप झाले आहे तसे इथे काहीच डेव्हलपमेंट नाही, कोणताच सांगण्यासारखा प्रोजेक्ट इतक्या वर्षात नाही. तर नाना पटोले अनेक वर्ष या भागातील लोकप्रतिनिधी आहे, मात्र त्यांच्याकडून ज्या प्रकारच्या विकासाची अपेक्षा होती तो विकास ते करू शकलेले नाही आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात वातावरण असल्याचा दावा जे आहेत ते डॉक्टर सोमदत्त करंजेकर करतायत. पक्षाकडून त्यांना कामाला लागण्याचे संकेत देण्यात आलेले आहे, त्यामुळे अशी शक्यता आहे की नाना पटोले यांच्या विरोधात भाजपकडून यंदा डॉक्टर सोमदत्त करंजेकर उमेदवार असू शकतात. अंतिम निर्णय जो आहे तो पक्षाचाच राहणार आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, साकोली, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.